हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. सो आज चाललो आहे मी थोडं बाईक राईड करून देवरुखहून मुंबईला. सो आता जस्ट वाजले दुपारची वेळ, वाजले जवळपास 1-1:30 वाजला आहे. आणि आत्ता ही धीरूची आमच्या बाईक आहे रॉनिन, ती घेऊन चाललो आहे. तर बघू पुढे काय होतं, कसं काय अपडेट देत राहू. आणि बाईक राईड आपली खूप दिवसांनी चालले, ते एन्जॉय करू. आणि हा वेदर एक नंबर झाला आहे, सगळं ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे दुपारी ऊन वगैरे नाही, ती एक चांगली गोष्ट आहे. बघू आता पुढे पुढे जर्नी आपली कशी जाते, कधी पोचतो आपण. लेट्स सी, विल अपडेट. बाय बाय. तर आत्ताच थोडा फ्यूल ब्रेक घेतला आणि इकडे पावसाचं एकदम जास्त वातावरण आलं आहे. थोडा टिपके पडायला लागलेत. सो थोडं मी आता रेनकॉवर घालून घेतो, रेनकोट जो आहे तो, पण नंतर पुन्हा थांबायला नको. इकडे पावसाला थोडी सुरुवात झाली. आणि इकडे हा दामणीचा पेट्रोल पंप, जी CNGची लाईन आहे. मौसम भारी आहे, फक्त जास्त भिजलं नाही पाहिजे बस, कारण खूप लांब जायचं आहे. अराउंड 350 किलोमीटर्सची राईड आहे आपली. सो बघू कसं काय होतं. थोडा मौसम एकदम जास्त पण बेकार नको व्हायला, कारण मग प्रॉब्लेम होऊन जाईल, सगळं एकदम भिजत जावं लागेल. सी यू गाईज. बाकी गाडी आपली एकदम परफेक्ट आहे, टायर बेसची कंडिशन एकदम सुपर दिसते. हवा वगैरे चेक केली, आता सही चाललं आहे. ऑल सेट. आता पाऊस आला तरी काय हरकत नाही, थोडा बहुत आपण स्वतःला वाचवला. बट स्टील जास्त पाऊस आला तर काही सांगू शकत नाही. बघू जे काय असेल बघून घेऊ. आता निघालो तर आहे, आनंद घेत जाऊ. बाय गाईज, बाय. ओके बाय. आता खेडच्या या टोल नाक्याजवळ आलं आहे. अजून बरंच अंतर बाकी आहे. ॲक्च्युली इथे थोडा माझा ग्लोव्ज होते, ते पडले होते, म्हणून मग पुन्हा रिटर्न आलो घेण्यासाठी. म्हणून थोडं म्हटलं रेस्ट घेऊ, थोडं पाणी वगैरे पिऊ. कारण ॲक्च्युली मगाशी थोडा अर्धा तास आधी पाऊस आला होता, म्हणून मी रेनकोट वगैरे घातला होता. आणि जस्ट पुढे येताच असला ऊन लागतं आहे की काय विचारू नका. एकदम गरमी एकदम नेक्स्ट लेवलला आहे. म्हणून जरा इथे थांबलो. मग थोडं इथे झाड आहे, एक मस्त हवेशीर, थोडी हवा घेतो आणि थोडं जाऊ पुढे हळूहळू. आपल्याला रात्रीपर्यंत पोचायचं, हळूहळू जाऊ. एकटाच आहे, धीमे स्लोली हळूहळू. सो या आता पुढे माणगावच्या इकडे पुढे आलं एकदम, माणगावच्या पण पुढे. आणि बराच वेळ झाला, बराचसा ट्रॅफिक वगैरे होतं. सो त्याच्यामुळे मध्ये कुठे थांबलो नाही. आणि बराच वेळ झाला नुसता बाईक चालवत होतो. बम दुखायला लागला, त्याच्यामुळे जरा आता पुढे येऊन ट्रॅफिक वगैरे सगळं मागे सोडून थोडं इथे शेड होती, तिथे बाईक मस्त लावले आणि थोडा आराम करतो इथे मस्त. आता थोड्या वेळाने निघेल, 5-10 मिनटं थोडा आराम करून पुढे जाऊ. बम थोडंसं दुखतं आहे बस, बाकी ऑल ओके.
सो मित्र, मस्त असं संध्याकाळी थोडं हायवेवरती पुढे चालता चालता मस्त असा सूर्यास्त बघायला मिळाला. काही सिनिक व्ह्यू होता, त्याच्यामुळे थांबलो जरा 2 मिनटं विश्रांती घेतली आणि हा एकदम ब्युटिफुल असा नजारा बघून. जस्ट इथे बाजूला पेट्रोल पंप पण होता. असा मस्त संध्याकाळचा सिनिक व्ह्यू बघून आणि आमचा मुंबई गोवा हायवे. आणि इथून आता जस्ट मी माणगावला होतो आणि त्याच्यानंतर पुढे अजून एक 3-4 तासाची अजून जर्नी बाकी होती. सो लेट्स कंटिन्यू विथ जर्नी. आत्ताच इथे पनवेलच्या जवळपास आलो आणि इथे थोडा चहा घ्यायला थांबलो. एकदम हालत टाईट झालं, स्पेशली बमची हालत खूप टाईट झालं. अजून जवळजवळ 1-2 तास, दीड 2 तास लागेल अजून घरी पोचायला. लेट्स सी. चला आता पुढच्या प्रवासासाठी. गाडी पण आपली मस्त परफॉर्मन्स कर. इथे अमृततुल्यमध्ये चहा पिऊन. हॅलो गाईज, तर आताच पोचलो आहे. आता म्हणजे जवळपास 9 वाजता पोचलो मी घरी, 9:45च्या दरम्यान. आणि बाईकवर नेणं म्हणजे थोडं हालाकीचं असतं खूप. अंग दुखतं आहे आता मस्तपैकी. अंगावर केली फ्रेश झालं. आणि आता मम्मीने जेवण पाठवलं होतं, साधं आपलं भाकरी आणि पोळी. ती खाऊन घेऊ आणि झोपू. पुन्हा ऑफिस आपलं नेहमीचं रुटीन चालू होईल. आणि जवळजवळ मी घरून निघालो होतो 1:30च्या आसपास निघालो होतो, 1:30-2च्या आसपास. आणि 9 वाजता पोचलो. बाईकने थोडा वेळ लागतो आणि हालत पण होते. बम एकदम दुखून जातो. तर ठीक आहे, एक फन आहे. छान होती राईड, मजा आली. थोडा एकदम बरेच दिवसानंतर बाईक राईड करून खूप मजा आली. आणि ॲक्च्युली ट्रॅफिक पण खूप होतं, कारण विकेंड होता आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं. तर त्याच्यामुळे थोडा अजून वेळ लागला. सेफली आपण गाडी पोहोचून गेलो. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग टिल हिअर. आवडला असेल. खूप दिवसाने ब्लॉग केला आहे. थोडं कामात बिझी असतो, पण स्टील आपण मध्ये मध्ये असे ब्लॉग टाकत राहू. आपल्या आठवणी येतं यूट्यूबवर जपून ठेवायचा प्रयत्न करू. सो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी खुश राहा मित्रांनो. बाय, टेक केअर, बाय.